आता आश्रमशाळेमध्येही लागणार गुणवत्तेचा कस सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटी अट राहणार बंधनकारक. नमस्कार, मी प्रवीण गवळी. आजचा व्हिडिओ हा सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी. शिक्षक मित्रांनो, आपण दररोज टीईटी संदर्भात नवीन नवीन बातम्या ऐकत आहोत आणि आपल्याला माहितच आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय आहे तो आपल्याला माहितच आहे. टीईटी ही प्राथमिक शिक्षकांसाठी बंधनकारक असणार आहे अशा प्रकारचा न्यायनिवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आपल्याला माहितच आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार असं सांगण्यात आलेलं आहे की 2 वर्षाच्या आत तुम्हाला टीईटी ही पास करून घ्यायची आहे. सेवा अंतर्गत टीईटी तुम्हाला पास करायची आहे आणि आपल्याला त्याच्यातील सूट सुद्धा माहित आहे की ज्यांचे 5 वर्ष रिटायरमेंटला बाकी आहे त्यांना याच्यातून सूट मिळालेली आहे हे सुद्धा आपल्याला माहित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सुद्धा अधिकांश प्राथमिक शिक्षक हे या आदेशाकडे दुर्लक्षित करत आहेत. ओके, तसं माझा व्हिडिओ बनवण्याचा आजचा असा हेतू आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष न करता आपण आपल्या प्रिपरेशनकडे लागलं पाहिजे, एक्झामची तयारी केली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्षित न करता आपण परीक्षेची तयारी करायला हवी. तर याबद्दल परीक्षेबद्दल आपण अधिक माहिती घेणारच आहोत, पण ज्या बातम्या दररोज न्यूज पत्रामध्ये प्रदर्शित होत आहेत त्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष घालणार आहोत. तर शिक्षक मित्रांनो पहा, आज सुद्धा एक बातमी आहे ती म्हणजे आता आश्रमशाळेमध्ये लागणार गुणवत्तेचा कस. जानेवारी 1, 2026 लाच आदेश असा निघालेला आहे की जे आश्रमशाळेमध्ये शिक्षक आहेत, आश्रमशाळेतील प्राथमिक सेक्शन मध्ये रुजू झालेले जे शिक्षक आहेत त्यांना सुद्धा महा टीईटी किंवा सीटेट हे कंपल्सरी केलेलं आहे. अन्यथा 2 वर्षाच्या आत जर प्राथमिक शिक्षकांनी टीईटी पास केली नसेल किंवा महाटेट पास केले नसेल तर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा ह्या बातमीतून आपल्याला दिसून येतो. पहा बातमी काय बोलते विद्यार्थी मित्रांनो. आता आश्रमशाळेमध्ये लागणार गुणवत्तेचा कस सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटीची अट राहणार बंधनकारक. पहा, नागपूर राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या अनुदानित आश्रमशाळेमधील प्राथमिक शिक्षकांसाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या प्राथमिक शिक्षकांसाठी ही परीक्षा अनिवार्य केली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता शिक्षण विभागाने सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेऊन अशा प्रकारचे आदेश पारित केला आहे. जर आश्रमशाळेतील शिक्षकांनी, प्राथमिक शिक्षकांनी जर टीईटी पास केली नाही, 2 वर्षाच्या आत जर टीईटी पास केली नाही तर सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. पहा, याबाबतचा शासन आदेश 1 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पहा, आणि त्याची जी अंमलबजावणी आहे तातडीने करण्यासाठीचे निर्देश इथे शिक्षण विभागाकडून दिलेले आहेत. पहा, शिक्षण हक्क कायदा RTE 2009 सालापासून राज्यात 1 एप्रिल 2010 पासून लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार प्राथमिक स्तरावर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद NCTE यांनी टीईटी ही आवश्यक पात्रता निश्चित केली. याबद्दल आपल्याला माहितच आहे की NCTE ने टीईटी ही कंपल्सरी केलेली होती. कधी केली होती? 2010 मध्ये, आणि आपल्याकडे 2010 मध्ये इथे लागू झालेली आहे. तर आणि याचाच आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे की सर्व प्राथमिक शिक्षकांना टीईटी ही बंधनकारक आहे. फक्त ज्यांचे सेवेसाठी किंवा निवृत्त होण्यासाठी 5 वर्ष बाकी आहेत त्यांनाच याच्याकडून सूट दिलेली आहे. तर शिक्षण विभाग सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचा आधार घेऊन हा आदेश पारित केलेला आहे. तर हा आदेश आहे आश्रमशाळेतील शिक्षकांसाठी. पहा, या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्पष्ट निर्देशानुसार आता अशा शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर इथे आता टीईटी बंधनकारक करण्यात आले आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश लक्षात घेऊन शिक्षण विभागाने हा आदेश पारित केला आहे. आणि या आदेशाबरोबरच शिक्षण विभागाने काय आदेश दिलेले आहेत? तातडीने काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश. आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि प्रशिक्षित शिक्षकाकडून शिक्षण मिळावे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. NCTEच्या निकषानुसार काटेकोर अंमलबजावणी करून शिक्षणाच्या दर्जाच्या सुधारणा करण्याचा शासनाचा संकल्प या निर्णयातून अधोरेखित झाला आहे.
हा शासन आदेश राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून सर्व प्रकल्प अधिकारी आणि अप्पर आयुक्तांना त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आणि त्याचबरोबर या सत्रापुरती तात्पुरती कंत्राटी शिक्षकाची भरती म्हणजेच काय, जर समजा टीईटी उत्तीर्ण शिक्षक मिळालेले नसतील तर जे नवीन शिक्षक ची नियुक्ती होईल ती फक्त कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारचे सुद्धा आदेश दिले आहेत. तर 2 वर्षाच्या आत जे प्राथमिक शिक्षक आहेत जर त्यांनी टीईटी उत्तीर्ण केले नाही तर त्यांना जबरदस्ती सेवानिवृत्ती घ्यावी लागेल किंवा मग त्यांची सेवा ही बंद केली जाणार आहे. तर शिक्षक मित्रांनो, या बातमीचा आधार घेऊन मला तुम्हाला असं सांगायचं आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष न करता, वेळ न घालवता, त्याकडे कॅपॅसिटी आहे, नॉलेज आहे, एफिशियन्सी आहे, तर दुर्लक्ष न करता जे टीईटी किंवा सीटेट चे परीक्षा येतील त्याच्याला अपियर होऊन परीक्षा देण्याचा प्रयत्न करावा आणि पास होण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. टीईटी आणि सीटेट परीक्षा पास करण्यासाठी अटेम्प्ट्स खूप महत्वाचे असतात. अटेम्प्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. तर आपल्याला इथे 4च्या वरती आपल्याला अटेम्प्ट्स भेटू शकतात आणि जर तुम्ही कंटिन्यू परीक्षा दिलात तर नक्की पास होऊ शकतात. तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष न करता प्रत्येक शिक्षकांनी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मोस्ट ऑफ द किंवा बहुतांश शिक्षक हे शिक्षक परिषदा ज्या आहेत, संघटना ज्या आहेत त्याच्यावर डिपेंड आहेत की शिक्षक परिषदा काहीतरी करतील, शिक्षक संघटना काहीतरी करतील आणि हा आदेश खारिज होईल. येस, मी इथे शिक्षक संघटना किंवा त्यांच्या कामावरती कसल्याच प्रकारचा आक्षेप घेत नाही. ते त्यांचं चांगल्या प्रकारे काम करत राहतील, पण शिक्षकांनी आपलं स्वतःचं काम चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. जो आदेश भेटलेला आहे त्याच्यानुसार आपण टीईटी किंवा सीटेट एक्झाम ऍटलिस्ट अपियर तरी केली पाहिजे. मग जेणेकरून जर तुम्ही पास झालात तर वेल अँड गुड, मला तुमच्या जॉबची सिक्युरिटी आहे, हो का नाही. तर शिक्षक संघटना त्यांच्या काम करत राहणार आहेत, चांगल्या प्रकारे काम करतील, त्यांच्या प्रयत्नाला यश मिळो, पण आपलं काम आपण करत राहणं गरजेचं आहे. आणि जर शेवटी न्यायालयाने त्यांचा आदेश तसाच्या तसा ठेवला, शिक्षण विभागाने तो तसाच्या तसा पाळला, तर 2 वर्षानंतर नक्कीच तुमच्या सर्व्हिसवर, तुमच्या जॉबवरती गदा येऊ शकते. म्हणून शिक्षक मित्रांनो, आपलं काम आहे प्रयत्न करत राहणं आणि टीईटी परीक्षा पास होणं. ठीक आहे. तर शिक्षक संघटना त्यांचं काम करत राहतील, पण तुम्ही तुमचं काम करत राहा. निष्काळजीपणा न करता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षा अपियर होणं खूप गरजेचं आहे. कारण ही टीईटी एक्झाम किंवा सीटेट एक्झाम पास करण्यासाठी अटेम्प्ट्स खूप महत्वाचे आहेत. पहिला अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट, फोर्थ अटेम्प्ट. ओके, तर पहिल्याच अटेम्प्ट मध्ये आपण पास होऊ अशी, आता एक अटेम्प्ट तर संपलेली आहे, एक अटेम्प्ट गेलेली आहे. भरपूर शिक्षक मी असं पाहिलेले आहेत की दुर्लक्ष त्यांनी केलेलं आहे. ओके, जे शिक्षक पास सुद्धा होऊ शकतात, पण अशा शिक्षकांनी सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे. तसं दुर्लक्ष न करता अटेम्प्ट करा, पास व्हा आणि तुमची सर्व्हिस तुम्ही अबाधित ठेवा. हेच मला ह्या बातमीच्या द्वारे तुम्हाला सांगायचं आहे. आणि शिक्षक मित्रांनो, जर तुम्हाला याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा अशा प्रकारच्या बातम्या तुम्हाला जर गरजेच्या वाटत असतील, नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलला जॉईन करू शकता आणि माझ्या चॅनलचा वाचक तुम्ही होऊ शकता. अशाच प्रकारच्या नवीन नवीन बातम्यांसाठी आणि टीईटी आणि सीटेटच्या बातम्यांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.